थांब बाळा, आता तुझे सर्व भोग संपले जाणार आहेत. होय, शपथ आहे तुला, वरती ढकलू नकोस. तुझं घर आता आनंदित होणार आहे आणि तुझा भाग्योदय निश्चित आहे. ज्याने तुला त्रास दिला तेच आता तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. तुझे शत्रूसुद्धा तुझ्यासमोर हात जोडतील. होय माझ्या लेकरा, तुझ्या घराच्या भिंती आज तुला काहीतरी सांगत आहेत. कानाडोळा करू नकोस. हा संदेश तुझ्या समोर चुकून आलेला नाही, तर साक्षात स्वामींनी तुला थांबवले आहे. आज देव तुला आनंदाची गोड बातमी देत आहे. ज्यांच्या समोर हा व्हिडिओ आला आहे त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. होय माझ्या लेकरा, तू आज हा संदेश पाहिला नाहीस तर मी तुला कधीही फिरून दिसणार नाही. देव काय म्हणत आहे ते एकदा ऐक, नाहीतर नंतर तू पश्चाताप करशील. बाळा, जीवन फक्त दिवसरात्र सुख दुःख यश अपयश यांचा खेळ नाही. तो एक खोल अनुभवाचा खास आहे. होय माझ्या लेकरा, बघ, आता तुला हा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. या प्रवासात प्रत्येक माणूस काही ना काहीतरी शिकवतो, काही हरवतो, काही गमावतो आणि काही गोष्टी आयुष्यभरासाठी शिकवण म्हणून मनात साठवून ठेवतो. या सगळ्या अनुभवातून महत्त्वाची गोष्ट एक समजते बाळा, ती म्हणजे आपण कोणासोबत काय शेअर करायचं आणि किती शेअर करायचं, कोणासोबत कसं वागायचं आणि कसं राहायचं, ह्या गोष्टी आपल्याला ह्यातून शिकायला भेटतात. आपला आनंद हा असा असतो की तो आपण कोणासोबतही सहजपणे वाटू शकतो. बाळा, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच त्यात सहभागी करून घ्यावंसं वाटतं, कारण आनंद वाटला की तो द्विगुणित होतो. हे आपण अनेकदा अनुभवलं आहे. एखादी छोटीशी गोष्ट जरी, जसं एखादं यश, एखादा चांगला दिवस किंवा एखादं साधं हसूसुद्धा खूप आपण आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करतो आणि ते योग्य आहे. पण बाळा, दुःखाचं तसं नाही. दुःख, वेदना, मनातील जखमा, त्रास ह्या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात, नाजूक असतात. त्या प्रत्येकाला सांगण्यासारख्या नसतात, कारण प्रत्येकजण आपल्याला समजून घेईलच, प्रत्येकाला आपली भावना समजेलच असं नाही. काही लोक फक्त ऐकतात पण मनापासून समजून घेत नाही. काही जण तुमच्या वेदनेला हलकं समजतात, तर काही जण त्या वेदनेचा वापर करून तुमच्या विरुद्ध लढतात. म्हणून आपल्या मनातील खोल जखमा, आपले खरे दुःख हे फक्त त्याच जवळच्या व्यक्तीजवळ उघड करावी, जी खरंच एकदम विश्वासपात्र आहे, विश्वासू आहे, जी तुमचं समजून घेते, ऐकते आणि तुमच्यावर कोणताही अन्याय करत नाही. आजकालच्या नात्यात स्वरूप खूप बदललं गेलं आहे बाळा. आधी नात्यांमध्ये जिव्हाळा, निस्वार्थीपणा, भावना असायचा, पण आता अनेक नात्यांमध्ये स्वार्थ मिसळलेला आहे. लोक अनेकदा तुमच्याशी जवळीक ठेवतात, पण त्यामागे कोणतीही अपेक्षा खूप मोठी असते. जितका स्वार्थ जास्त तितकंच प्रेम जास्त दाखवलं जातं. हे जग खूप स्वार्थी आहे बाळा. जेव्हा तुम्ही कोणासाठी उपयोगी असता तेव्हा तुम्हाला महत्त्व दिलं जातं, पण जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखं काही राहत नाही तेव्हा तेच लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. होय माझ्या लेकरा, याच गोष्टीमुळे आपण अनेकदा गोंधळून जातो. कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त वेळेपुरतं सोबत आहे, पण याचं उत्तर लगेच मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो, अनुभव लागतो आणि कधीकधी वेदनादायक प्रसंगातून जावं सुद्धा लागतं. माझ्या लेकरा, आयुष्यात योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तो निर्णय योग्य वेळेला घेणं. कारण योग्य निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो. जर तो खूप उशीर घेतला गेला असेल तर वेळ निघून गेल्यावर घेतलेले निर्णय अनेकदा पश्चाताप देतात. म्हणूनच आयुष्यात वेळेची किंमत ओळखणं खूप गरजेचं आहे. बाळा, बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं ठीक असूनही मनात एक रिकामेपणा जाणवतं. ही उदासीनता आपल्याला खूप काही शिकवते. विशेषतः ती आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांची किंमत समजावते. जेव्हा आपण स्वतः दुर्लक्षित होतो तेव्हा आपल्याला कळतं की एखाद्याला इग्नोर करणं किती वेदनादायक असू शकतं. शब्दांनी केलेली दुखापत कदाचित लवकर भरून निघते,
पण दुर्लक्षाने दिलेली जखम खूप खोलवर जाते बाळा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही, पण आपण स्वतःशी प्रामाणिक मात्र राहू शकतो. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा बाहेरचं जग आपल्याला समजलं किंवा नाही याचा काहीही फरक पडत नाही, कारण त्या क्षणी आपण स्वतःला समजलेलं असतं आणि तीच खरी शांती आहे बाळा. होय माझ्या लेकरा, आयुष्य हे कधी गोड, कधी कडू, कधी मनाला हादरून टाकणारी. या प्रवासात आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो. काही आपल्याला समजून घेतात, काही साथ देतात, तर काही असेही असतात जे आपल्याला फसवतात, दुखावतात आणि शेवटी आपल्या आयुष्यातून निघून जातात आपल्याला त्रास देऊन. पण या सगळ्या अनुभवामधूनच आपण शिकतो, मजबूत होतो आणि स्वतःची खरी ओळख शोधतो. बाळा बघ, दुसऱ्याला त्रास देणारे आधी तुझा विश्वास जिंकतील, तुझ्याजवळ येतील आणि मग योग्य वेळ साधून तुला धोका देतील. पण त्याहूनही धोकादायक, वेदनादायक गोष्ट म्हणजे धोका दिल्यानंतर ते स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतील. ते त्यांच्या मजबुरींचा, परिस्थितीचा किंवा इतर कारणांचा पाढा सारखे वाचतील, जणू काही त्यांनी केलेली चूक नाहीच. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे, कारण ते फक्त तुमचा वेळ, भावना वाया घालवतात आणि शेवटी तुम्हालाच दोष देतात. म्हणून जीवनात अशा लोकांपासून सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. बाळा, जीवनात कधी कधी आपल्याला दुसरी संधी मिळते. ही संधी खूप मौल्यवान असते, कारण ती आपल्याला आपली चूक सुधारण्याची एक दुसरी संधी देते. पण अनेकदा आपण तीच चूक पुन्हा करतो, कदाचित भावनांमुळे, कदाचित सवयींमुळे आणि कदाचित आशेने. पण हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की दुसरी संधी ही जुन्या चुका पुन्हा करण्यासाठी नाही, तर त्या चुका टाळण्यासाठी आहे. जर आपण त्या संधीचा योग्य उपयोग केला नाही तर आपण पुन्हा त्याच वेदनेत अडकून जातो. म्हणून बाळा, जेव्हा माणसाची वेळ बदलते, तो प्रगती करतो, यशस्वी होतो किंवा स्वतःला सुधारतो, तेव्हा सगळे आनंदी होतात असं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकदा पुराव्यांपेक्षा आपलेच लोक जास्त जळतात. हे ऐकायला कठीण आहे, पण हे वास्तव आहे. कारण काही लोकांना तुमचं यश पचत नाही, त्यांना तुमची प्रगती पाहून आनंद वाटत नाही, उलट त्यांना अस्वस्थ वाटतं. त्यामुळे अशा वेळी कोण तुमच्यासाठी खरंच आनंदी आहे आणि कोण फक्त देखावा करत आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. होय माझ्या लेकरा, बघ, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तू तुझ्या आयुष्यात केल्यास तर नक्कीच तू जीवनात आनंदी राहशील. जर तुला वाटत असेल हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे, तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर, व्हिडिओला लाईक कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. श्री स्वामी समर्थ.